नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत शक्तिशाली असे 2 शब्द शिकलो आणि ते म्हणजे लेट देम किंवा त्यांना करू द्या. म्हणजे त्यांना निर्णय घेऊ द्या, त्यांना मत बनवू द्या, त्यांना तुमच्यापेक्षा वेगळा विचार करू द्या, त्यांना त्यांच्या आयुष्यातले निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे घेऊ द्या. सो असे बरेच लेट देम आपण त्या व्हिडिओमध्ये बघितले. त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आला आहे. सगळ्यांना ते पटलेलं आहे की खरंच दुसऱ्यांचा विचार करताना खूप ऊर्जा आणि वेळ खर्च होतो. तर आता या भागामध्ये आपण त्याच्या पुढे काय करायचं, लेट देम तर झालं, आता पुढे काय करायचं हे बघणार आहे. आणि कारण नुसतंच लेट देम म्हणणं फक्त आयुष्य आपलं बदलणार नाही आहे, त्याच्याबरोबरच आपण काय करणार आहे. म्हणजे त्यांनी काय केलं ते झालं, आता ह्याच्या पुढे आपण स्वतःला काय म्हणायचं आणि काय करायचं आहे, यांनी आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतं. म्हणून या व्हिडिओमध्ये असे 2 शब्द शेअर करणार आहे तुमच्याबरोबर, जे अगदी सोपे शब्द आहेत पण ज्यांनी तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतं. आणि ते म्हणजे लेट मी किंवा मला करू द्या. सो असं बघा की प्रत्येक लेट देम नंतर एक लेट मी येणार आहे. तर जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तो भाग अगदी जरूर बघा. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की म्हणजे दुसऱ्याच्या वागण्याला बदलण्याचा आपण प्रयत्न करणे किंवा दुसऱ्याच्या निर्णयाचा विचार करत बसणे किंवा ते आपल्याशी कसे वागतायत ह्या गोष्टीचा विचार करत बसणे, की ते बदलतील का असा सारखा विचार करत बसणे, ह्या सगळ्या त्या दुसऱ्यांच्या काळजी करत बसणे. ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतंय की आपली खूप ऊर्जा आणि वेळ खर्च होतोय. बऱ्याच वेळेला ती व्यक्ती समोर देखील नसते, पण आपण त्या व्यक्तीचा सारखा विचार करत बसलेला असतो. आणि मग खरंच सगळ्यांना हे पटलेलं आहे की खरंच खूप ऊर्जा आणि हे वेळ खर्च होतो ह्याच्यामध्ये. हा अगदी सगळ्यांचा कॉमन अनुभव आहे. तर आता ती आपल्याला ते बदलायचं आहे. जेव्हा आपण लेट देम म्हणतो तिथे त्याच्यानंतर आपली ऊर्जा आणि वेळ वाचायला सुरुवात होते. पण आता ते त्याचं करायचं काय त्या ऊर्जेचं, इथेच ते पुढचे शब्द येतात, लेट मी. सो प्रत्येक लेट देम नंतर एक लेट मीचा आपण विचार करणार आहे आणि आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपण आपल्याकडे घेणार आहे. तर अगदी सोपी उदाहरणं बघूया की त्यांना प्लॅन्स कॅन्सल करू द्या, म्हणजे लेट देम कॅन्सल प्लॅन्स. आणि मग काय की लेट मी फाइंड अ वे टू स्पेंड माय टाईम म्हणजे हॅपीली. तर असं की त्यांना बेत कॅन्सल करू द्या, मी ह्याच्यानंतर माझा वेळ चांगल्या प्रकारे कसा घालू शकते याचा मला विचार करू द्या. मग आता ते कोणीतरी निघून गेलं आयुष्यातनं, तर मला सावरू द्या आणि मला पुढे जाऊ द्या. बरोबर आहे. त्यांना माझ्याबद्दल काहीही बोलू द्या, मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्या. सो बघा, त्यांना जिथे आपण तिथे लेट देम करतो आहे, त्याच्याबरोबर त्याचा आपण आपल्या आयुष्यात त्याचं काय करणार आहे त्या वेळेचं आणि ऊर्जेचं, हे आपण इथे स्ट्रेस करतो आहे. तर ते जसे आहेत तसे आपल्याला दिसले, म्हणजे लेट देम बी हू दे आर. आता मला हे आहे का, मला ते स्वीकारू द्या आणि योग्य निर्णय घेऊ द्या. बरोबर आहे. सो हे आता माझा कंट्रोल आला की लेट मी डू दिस असं. तर प्रत्येक मला करू द्या हे म्हणजे कोणासाठी कुणावर चिडून नाही, कुणावर राग आणून नाही, कुणाचा बदला घ्यायचं म्हणून नाहीये. इथे आपण फक्त स्वतःचा आयुष्याचा कंट्रोल घेतो आहे. कारण तेवढ्या एकाच गोष्टीवर आपला खरा कंट्रोल आहे. सो जेव्हा इतरांवर नसलेला कंट्रोल आपण जो अज्युम करत होतो की आपल्याकडे आहे, तो जेव्हा सोडतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा कंट्रोल घ्यायला लागतो आणि तो अत्यंत गरजेचा आहे घेणं. तर आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की लेट देम ना ऐकताना सोपं वाटतं. हळूहळू आपण करायला लागलो ना की लक्षात येतं की किती खरंच आपण विचार करत होतो दुसऱ्यांचा, जिथे खरंच गरजही नव्हती दिवसेंदिवस एखाद्या छोट्या गोष्टीचा पण इतका विचार करायचा. कारण काही लोकांचे तर कमेंट पण आलेत की एका सेकंदात लेट देम म्हणल्यावर मला शांत वाटलं, बदल झाला असं. तर हे आता लेट देम सुरुवातीला अवघड जातं. हे आता एकाच व्हिडिओमध्ये करू शकले असते, पण मला माहिती आहे की लेट देम करणं सुद्धा सुरुवातीला अवघड जातं. आणि आज जे मी लेट मी सांगते आहे हे त्या लेट
डेमपेक्षाही अवघड आहे. कारण काय आहे की बरीच वर्ष आपण इतरांचा विचार करत असतो, इतरांच्या मतांचा विचार करतोय, त्यांची आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत ह्याचा विचार करत असतो. त्या एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीचा, चुकीचं, वाईट, त्यांनी कसं वागायला पाहिजे हा सगळा विचार करत असतो. इतरांना कसं खुश करता येईल, त्यांच्या मर्जीप्रमाणे कसं वागायचं ह्या गोष्टींचा आपण सारखा विचार करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण थोडा कमी करतो, लगेच अगदी थांबवतो असंही मी म्हणणार नाही, कमी करतो, तरी देखील असं लक्षात येतं की सगळे लेट डेममधनं जेव्हा बाहेर यायला लागतो वापरून, तेव्हा आपल्याला एक प्रकारची मनात एक शांतता होते आणि एक पोकळी निर्माण होते. कारण मग आपण स्वतःकडे बघायला लागतो आणि मनात असे हे येतात की मला काय हवंय, माझं काय स्वप्न आहे, मला काय करायचं आहे, आणि ह्या गोष्टींचा आपण कधी आधी विचारच केलेला नसतो. सो त्याचा पण नंतर सुरुवातीला वाईट वाटतं किंवा राग येतो. ते पण बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये म्हणलेलं आहे की इतकी वर्ष झाली मी खरंच स्वतःचा विचारच केलेला नाहीये. सो पण त्यासाठी आधी लेट डेम करणं गरजेचं होतं, म्हणून त्याचा एक वेगळा व्हिडिओ केला. थोडासा अनुभव आल्यावर आता लक्षात येतं की खरंच कमी ऊर्जा आणि हे वाचती आहे. तर आता ती सकारात्मक कार्यांसाठी, आपल्या आयुष्याचा कंट्रोल परत घेण्यासाठी कशी वापरायची हे आता आपण इथे बघणार आहे. तर आता सुरुवातीला एक 2-3 आयडियाज देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा लेट मी करायला कसा उपयोग होईल ते बघा. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मला माझे नियम ठरवू द्या. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लेट देम म्हणता तेव्हा प्रत्येक वेळा त्याच्यानंतर तुम्हाला एक विचारायचं आहे की हे नाही तर मला, त्यांना त्यांचं करू द्या, आता मला काय करायचं आहे, मला माझ्या काय आयुष्यातले माझे नियम काय आहेत, मी काय गोष्टी स्वीकारणार आहे, काय नाही, ह्याची एक क्लिअर आयडिया आपल्याला स्वतःला असायला पाहिजे. तर आता म्हणजे शिक्षा म्हणून नाही, रागातून नाही, बदला म्हणून नाही, हे आपण स्वतःसाठी करायचं आहे. जसं आपण म्हणतो की मला काय हवं ही आता शांतते आणि ही पोकळीमध्ये आपण हा विचार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्वतःसाठी कधी नियमच ठरवलेले नसतात. आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, आपल्याला कुठली गोष्ट हवी आहे किंवा नको आहे, आणि कुठली गोष्ट आपण एक्सेप्ट करणार आहे, फार महत्त्वाचं आहे. तर म्हणून आपले काय नियम आहेत ते एकदा कधीतरी आपल्याला विचार करायला पाहिजे. तर म्हणजे की मला खोटेपणा सहन करायचा नाही, हा माझा नियम झाला. मला सतत तुच्छ समजणाऱ्या, कमी लेखणाऱ्या लोकांबरोबर राहायचं नाही, हा माझा नियम आहे. मला आनंद देणाऱ्या, मोटिवेट करणाऱ्या लोकांबरोबर वेळ घालवायचा आहे, हा माझा नियम झाला. मला ज्यांच्यासोबत असताना बरं वाटतं अशाच लोकांबरोबर मला वेळ घालवायचा आहे, हा माझा नियम झाला. आता हे आहे ना, जेव्हा आपण ठरवतो तेव्हा हे असे नियम ठरवतो तेव्हा आपण लक्षात येतं की आपली व्हॅल्यूज काय आहेत आणि आपली किंमत काय आहे, आपण कशाला महत्त्व देतो आहे, आपण काय एक्सेप्ट करतो आणि काय आपल्याला एक्सेप्टेबल नाही आहेत, आपण स्वीकार करणार नाही आहे या गोष्टींचा, हे आपल्याला आधी स्वतःला आधी क्लॅरिटी यायला लागते. मग आपण कदाचित ते दुसऱ्याला सांगू शकू. सो म्हणून हे फार महत्त्वाचं आहे, ते आपले नियम काय आहेत. कारण बऱ्याच वेळेला ना इतरांच्या नियमांप्रमाणेच आपण सारखं वागत असतो, आणि जेव्हा लेट डेम करतो की त्यांचे नियम त्यांच्यासाठी आहेत, आपलंही काहीतरी वेगळं मत आणि वेगळं प्रेफरन्स असू शकतो, तर तेव्हा मग हे असे आपण स्वतः विचार करायला पाहिजे की मला काय, खरंच मला काय एक्सेप्टेबल आहे, माझे काही नियम आहेत. आता दुसरी गोष्ट आहे, दुसरी गोष्ट अत्यंत प्रॅक्टिकल आहे. आता बघितलं, तुम्हाला सगळ्यांना अनुभव पण घेतला असेल लेट डेम वापरायला सुरू केल्यावर, की खरंच ते दिवसेंदिवस आपण ते विचार करत असायचो, जे खूप ऊर्जा खर्च व्हायची, दमल्यासारखं व्हायचं बसल्या बसल्या विचार करूनच. आता ती ऊर्जा वाचते आहे आणि वेळ पण वाचतो आहे. तर आता त्या ऊर्जेचा आणि वेळेचा आपण करणार काय आहे. सो मग एखादा कोर्स असेल जो तुमच्या खूप दिवसापासून मनात होता, तो सुरू करू शकता. छंद मागे पडलेले असतात, कारण बऱ्याच वेळेला तर आपण अशी स्वतःला परवानगीच देत नाही की आपल्याला आनंदी राहायची हे आहे, आपल्याला स्वतःचं काहीतरी करायची आपल्याला म्हणजे मोकळीक आहे. हे आपण स्वतःच असं करतो की नाही, बाकीच्यांचे इतके प्रॉब्लेम आहेत तर मी कसा विचार करू, मी कसा आनंद घेऊ, मी कशी माझी प्रगती करू, इतरांचं काही चाललेलं नाही आहे किंवा त्यांच्या नकारात्मकतेमुळे मला काही करता येत नाही आहे, असं आपण हे स्वतःला सांगत असतो. पण आता जेव्हा हे सगळंच आपण थांबवलेलं आहे किंवा थांबवण्याच्या प्रयत्नात आहोत,
तर मग आता ती ऊर्जा आणि ती हे आपल्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी, आपले जे छंद मागे पडलेले आहेत त्यांच्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण ते वापरू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की सोसायटीच्या किंवा म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या प्रेशरमुळे आपण अशाच व्यक्तींबरोबर वेळ घालवतो की ज्यांच्या बरोबर खरं तर आपल्याला अजिबात घालवायचा नसतो, आणि आपले जे खरे मित्रमैत्रीण असतात, ज्यांच्याबरोबर खरं आपल्याला वेळ घालवायचा असतो, त्यांच्याबरोबर आपली भेटच होत नाही, फोन सुद्धा होत नाही, बोलणंही होत नाही, कारण आपण या इतर सगळ्या गोष्टींना आणि ह्यांना महत्त्व देतोय. पण आता जेव्हा तुम्हाला लेट मी करायचंय, तर तुम्हाला असं बघायचं की मला काय करू द्या, मला ज्यातनं ऊर्जा मिळते त्या गोष्टी मला करू द्या. सो इथे ही दुसरी गोष्ट झाली की तो वेळ आणि ऊर्जेचा सदुपयोग आपण आपल्या आयुष्यासाठी कसा करणार आहे. आणि तिसरं जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे मला माझ्यासारखं बनवू द्या. म्हणजे काय की लेट मी बी हू आय एम मेंट टू बी. हे आपण हळूहळू इतरांच्या गोष्टींचा विचार करताना, इतरांच्या वागणुकीचा विचार करताना, निर्णयाचा विचार करताना आपण कोण आहोत हे विसरत जातो. आपलं स्वप्न काय आहे, की तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे, तुम्हाला काय आयुष्यात घडवायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वप्नांवर तुम्हाला कसं काम करायचं आहे, तुमचं पर्पज काय आहे, आयुष्याचं जीवन उद्देश काय आहे, ह्या सगळ्यांचा विचार करायला तुम्हाला ऊर्जा आणि वेळ लागतो. आणि जेव्हा आपण असा इतरांचा इतका जास्त विचार करतो, अशा लोकांचा की जे कधी खरं तर आपला विचार पण त्यांनी केलेला नाहीये, अशा लोकांचा विचारात आपण आपला वेळ जातो, तर मग अशा वेळेला जेव्हा आपण हा विचार स्वतःचा करायला लागतो, तेव्हा असं लक्षात येतं की खरं तर खूप वर्ष झालेली आहेत आपण हा केलेला नाहीये, आणि आता सुरुवातीला थोडं जड जाणार आहे, लगेच आता या व्हिडिओमुळे तुम्हाला लगेच तो जमणार आहे असंही नाही, पण एक निदान तुमचे एक सुरुवात करायला पाहिजे तुम्हाला, की तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, तुमचं काय स्वप्न होतं, ध्येय काय होतं, त्या दृष्टीनं तुम्हाला पावलं उचलायला सुरू करायला पाहिजे. पहिलं तर मनाने ठरवायला पाहिजे की तुम्हाला हक्क आहे ते करण्याचा, तुम्ही आता ते करणार आहात, हे इथनं सुरुवात होते. कारण हे काही मला माहिती हे लगेच होणार नाहीये. आता बघा की बऱ्याच वेळेला ना आपण आपली ओळख आपल्या इतरांच्या आयुष्यात आपलं काय स्थान आहे याच्यावर केलेली असते, आणि म्हणूनच हे जास्त जड जातं. कारण ते जर का त्यांच्या दृष्टीनं आपण महत्त्वाचे असलो, घरच्यांना आपली गरज आहे म्हणजे आपण महत्त्वाचे आहोत असं आपण समज करून घेतलेला असतो. सो आपला आत्मसन्मान, आपला सेल्फ कॉन्फिडन्स हा इतर लोक आपल्याशी कसं वागतात ह्याच्यावर अवलंबून आपण ठेवतो. बऱ्याच वेळेला आयांच्या बाबतीत वगैरे असं होतं की लहान मुलं असतात तेव्हा त्यांना आपली गरज असते, आपल्याला सारखं त्यांचं सगळं बघायला लागतं, पण अचानक ते टीनेजर्स होतात, ते मोठे होतात, पुढे तर त्यांची लग्न वगैरे होतात, ते तर अजूनच वेगळं, पण त्यांचे प्रायोरिटीज बदलतात. मागे मागे करणारं मूल मोठं होतं, त्याचं फ्रेंड सर्कल येतं, आणि मग आईला वाटतं की आता आपलं महत्त्व कमी झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे एक प्रकारची निराशा येते. असं वाटतं की मुलांना आता गरज नाही आहे. पण अशा वेळेला इथे काय चूक आहे की आपण आपली व्हॅल्यू, आपली वर्थ ही त्यांना आपली कधी गरज आहे ह्याच्यावर ठरवलेली आहे. हेच जर का आपण असा विचार केला की माझ्यात काय गुण आहेत, मला काय करायचं आहे, माझं काय स्वप्न आहे, हे काम आता माझं संपलेलं आहे, आता जो वेळ आहे तो मी माझ्यासाठी जे माझं करायचं राहिलं आहे त्यासाठी मी हा वापरणार आहे, असा जेव्हा लेट मी असे विचार करायला लागतात की लेट देम लिव्ह देअर लाईफ्स, म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. पुढे असं सगळ्या नाते बदलतात, लोक दुरावतात किंवा त्यांचे उद्योग त्यांना येतात, आणि मग अशा वेळेला त्यांच्या मागे न लागता, त्यांच्यासारखा विचार न करता की आता गरज नाही माझी असा विचार न करता, आता मला वेळ आहे की मला काय करू द्या. सो लेट मी डू, की माझे जे छंद राहिलेले होते ते मला परस्यू करता येतील, काहीतरी शिकायचं राहिलंय ते मला करता येईल, व्यायाम असेल काय असेल, जे आधी तुम्ही वेळ नाही ही जी तक्रार होती ती आता नाही आहे, तर आता काय त्या वेळेचा चांगला सदुपयोग करता येईल. सो ह्या गोष्टींचा जेव्हा असा सकारात्मकतेने विचार करायला लागतो आपण, तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुचायला लागतात. नाही तर अशा वेळेला मेनोपॉजच्या वेळेला बायकांना खूप डिप्रेशन येतं, कारण काय होतं की आता असं वाटायला की आता माझी गरज नाही आहे, माझी काही किंमत नाही आहे असं. मग इतरांच्या व्यवहाराचा पण चुकीचा अर्थ घ्यायला लागतो आपण. सो आता असं आहे की एका पॉईंट नंतर लेट देम लिव्ह देअर लाईफ, म्हणजे सून आली, जावई आला, मुलं आपली लांब जाणार आहेत, हे सगळ्याचा विचार करून की आता त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, आपण आपलं आयुष्य जगायचं आहे. सो हे फार महत्त्वाचं आहे. आज आता मी सांगितलं, मला माहिती आहे, मी सगळं स्वतः पण करून बघितलेलं आहे. सुरुवातीला लेट देमच खूप आपल्याला त्रास देतं. आधी आपल्याला असं वाटतं ना की हे आपण बरोबर करतोय, आपण लोकांची काळजी करतोय, आपण त्यांचा सारखा विचार करतोय, म्हणजे आपण किती चांगलं काम करतोय, असं एक आपल्या मनात बसलेलं असतं की गरजेचं आहे सारखं त्यांच्याबद्दल, मुलांचा असेल कोणाचाही विचार करणं.
पण नंतर नंतर जेव्हा लेट देम करायला लागतो तेव्हा असं लक्षात यायला लागतं की आपली थोडी क्लॅरिटी यायला लागते, वेळ वाचायला लागतो, ऊर्जा वाचायला लागते आणि मग हळूहळू त्या लेट मीकडे आपलं लक्ष जायला लागतं. आणि मग लेट मी जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा असं लक्षात की आता वेळ आहे, ऊर्जा आहे, आपण मनासारख्या खूप गोष्टी करू शकतो. ज्या लोकांना आपण खूप निगेटिव्ह समजू असतो ते कदाचित मागे म्हटलं तसं आपल्याच फिअरचं प्रोजेक्शन असू शकतं. आता जेव्हा आपणच बदलतो, पॉझिटिव्ह होतो, तेव्हा आपोआप बघा आपण सगळे ऊर्जेने जोडले गेलेलो असतो. ऊर्जेचे तर किती प्रयोग केलेत आपण ह्याच्यामुळे. आपली जेव्हा नकारात्मकता, काळजी, कारण काळजी हे सुद्धा एक नकारात्मकच व्हायब्रेशन आहे. त्यामुळे ते आपण जेव्हा कमी करतो तेव्हा आपोआपच ती नाती पण जास्त पॉझिटिव्ह आणि जास्त आपल्याकडनं पॉझिटिव्ह एनर्जी जाते त्या सगळ्या लोकांना. सो हा सुद्धा एक अनुभव जरूर करून बघा. सो म्हणून लेट देम पासून लेट मी कडे आता आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि इथे ना मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या न्यू मी ॲपवर ना आपण एक 30 दिवसांचा आत्मप्रेम आणि म्हणजे सेल्फ लव्ह आणि सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मप्रेम आणि आत्मविश्वासाचा चॅलेंज आहे. तो या लेट देम पासून लेट मी पर्यंतच्या प्रवासात खूप उपयोगाला येतो. कारण खूप वर्ष बऱ्याच लोकांनी ना विचार केलेला नसतो स्वतःचा. त्यामुळे कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची लक्षात येत नाही. सो तो एक इथे खूप तुम्हाला उपयोगाला येईल. 30 दिवस तुम्हाला रोज 7 ॲफर्मेशन्स येणार आहेत. रोज त्याच्यात 2 मेडिटेशन आहेत. एक सकाळचं छान पॉझिटिव्ह मेडिटेशन आहे आणि रात्री झोपायच्या अगदी शेवटी करायचं गादीवर ते एक छान खूप मेडिटेशन आहे. त्याच्यामध्ये मग रोज एक जर्नल प्रॉम्प्ट येणार आहे आणि एक छोटीशी कृती असते. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या स्वतःसाठी करायच्या. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःसाठी करायच्या, ज्या कधीही केलेल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं होईल की तुमची नव्याने ओळख होईल. सो लेट देमची नंतरची जी पोकळी निर्माण होईल ना ती भरून काढायला, थोडीशी दिशा मिळायला, आपल्याबद्दलचा विचार, कारण काय इतके वर्ष इतक्या लोकांचा विचार केल्यावर एकदम आज विचार कर, गोल काय ठरव, तुझं स्वप्न काय, असं कोणी विचारलं तर काही आपल्याला सांगता पण येत नाही किंवा वेळेचं काय करायचं ना हेही कळत नाही. तर अशा वेळेला तो चॅलेंज ना खूप तुम्हाला उपयोगाला येईल. ज्या लोकांनी तो चॅलेंज घेतला त्यांचा फीडबॅक खूप आहे, खूप छान आहे की आम्ही कधी स्वतःच्या आयुष्याचा असा विचारच केला नव्हता. सो तिथे तुम्हाला जर काही जड जात असेल हे ट्रान्झिशन लेट देम पासून लेट मी पर्यंत, तर नक्की तो तुम्ही 30 दिवसांचा चॅलेंज करा आणि सलग 30 दिवस त्या गोष्टी होतात ना त्यामुळे आपोआपच आपलं व्हायब्रेशन वाढायला आपल्याला एक नव्याने म्हणजे त्या चॅलेंजला तर मी म्हणते की फिरुनी नवीन जन्मेन मी असंच चॅलेंज आहे ते की याच जन्मामध्ये आपल्याला पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी तो चॅलेंज खूप उपयोगाला येतो. सो ॲपची लिंक देते आहे. ॲपवर जाऊन तुम्ही इतर चॅलेंजेस बरोबर हा सुद्धा चॅलेंज मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे तर तो करू शकता. आता हे प्रॅक्टिकली काय करायचं आहे बघा. आता काहीही तुमच्या मनाविरुद्ध घडलं, काळजी वाटली, चिंता वाटली, मनासारखे विचार यायला लागले तर म्हणायचं लेट देम, बरोबर आहे. आता दुसरी स्टेप काय आहे त्याच्याबरोबर लगेचच म्हणायचं आहे लेट मी, म्हणजे इथे आत्ता या क्षणी तुम्ही छोट्यातली छोटी कृती काय करू शकता. आणि तिसरी स्टेप आहे की ती कृती करणे. तर आपण एक उदाहरण घेऊया की काही कोणाच्या वागणुकीमुळे तुम्हाला प्रचंड मानसिक संताप आलाय, वाईट वाटलंय, निराशा झाली, काही असेल तर अशा वेळेला बघा आपण चॅनलवर इतके टूल्स शेअर केलेले आहेत निगेटिव्ह थिंकिंगचे, पण एखादी होपोनोपोनो सारखी प्रार्थना की त्यांना लेट देम, त्यांना तसं वागू द्या, त्यांच्या वागणुकीचा माझ्यावर असा परिणाम होते तर आता मला ते माझ्या नकारात्मकतेवर होपोनोपोनो प्रार्थना करू द्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. 4 वाक्य असतात पण लगेच व्हायब्रेशन बदलतं, लगेच हे होतं. आणि नुसतं असा विचार असं म्हणून ती तुम्ही ॲक्च्युली करा. सो या छोट्या छोट्या कृतीतून तुम्हाला ते हळूहळू लेट मी जमणार आहे. अजून एक कोणासरी हे होतं की तुम्ही लेट देम करणं शक्य नाही कारण बऱ्याच वेळेला मुलं चुकीचं करत असतात तर ते आपण कसं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं किंवा काहीतरी आर्थिक हे झालं तर आपल्याला भरून काढायला लागतं. तर आता इथे बघा लेट देम करताना असं अजिबात नाही आहे की तुम्ही तुमचं मत देऊ नका, तुम्ही त्यांना काही सल्ला देऊ नका. तुम्ही तुमच्याकडनं ज्या ज्या प्रकारे त्यांना वॉर्न करता येईल, तुम्हाला वाटत असेल चुकीचं किंवा काय चूक होती आहे, का करू नये, हे सगळं तुम्ही सांगू शकता. पण त्याच्यानंतर आता लेट मी काय होतं तर इथे लेट तरीही ते ऐकायला तयार नसेल तर लेट देम, त्यांना करू द्या, त्यांना काय करायचं तर, कारण शेवटी कंट्रोलच नाहीये म्हटल्यावर काय करणार. पण इथे एक लेट मी असाही होऊ शकतो की तुम्ही त्यांना त्या धोक्याची कल्पना द्या आणि असं सांगा की
आता मी ऑलरेडी तुम्हाला वॉर्न केलेलं आहे, ह्याच्यानंतर काही झालं तर जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल. सो हा देखील लेट मीचे मी जे म्हणलं ना नियम सेट करणे, हा त्याचा एक भाग असू शकतो. सो एक उदाहरण कोणीतरी प्रश्न विचारला होता की कसं शक्य नाही असं करणं. तर बघा हे असं होतं की तुम्ही त्यांना एकदा समजावून सांगा, हे करा, त्याच्यानंतर नुसतं ते का करताय ह्याचा आपण दिवस रात्र विचार करून ते जर का निर्णयच बदलणार नसले तर काही उपयोग होत नाही सो आपल्या विचाराचा. सो त्याच्याऐवजी तुम्ही ते आधीच तो नियम सेट करा की हे 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 आम्हाला वाटतं आहे, नाही केलं तर जबाबदारी तुमची राहील. सो असं हे आता मोठं उदाहरण होतं. अजून छोट्या छोट्या कुठल्याही उदाहरणांमध्ये तुम्ही ह्या गोष्टींचा उपयोग करू शकता. म्हणून ते जे नियम सेट करणे आहेत ना आपले, ते फार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा. ते नंतर त्यांना लक्षात येतात की ह्यांना हे चालत नाही असं. सो म्हणून त्याचा पण अगदी जरूर विचार करायला घ्या. सो आता बघा की लेट डेमनी काय होतं, लेट डेमनी आपल्या मनात एक शांतता येते, आयुष्यात एक शांतता येते. जे सारखं विचारांचं एक ओझं असतं मनावर, ऊर्जा खर्च होते, ते वाचतं. आणि लेट मीनी काय होतं, लेट मीनी आपल्याला शक्ती येते. सो शांततेनंतर ती शक्ती येऊन आपण त्याचा उपयोग करणार हे आपल्या आयुष्याची, आपल्या मनासारखं आयुष्य आपल्याला घडवण्यासाठी. कारण तेवढंच फक्त आपल्या हातात आहे. आणि मग सगळे जो तुम्ही प्रयत्न कराल तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी, त्यामुळे त्याच्यामुळे ना तुम्हाला लगेच काय अगदी यश येणार आहे असं नाही आहे, तुमच्या लगेच इच्छा पूर्ण होणार असं नाही आहे, पण निदान तुम्हाला आपल्या कृतीचा अभिमान वाटेल. मागे वळून बघताना आयुष्यात कधी तुम्हाला वाटेल की मी प्रयत्न केला, मी माझ्या आयुष्यासाठी काहीतरी केलं, माझा काय जीवन उद्देश होता, मी कशासाठी जन्म घेतला आहे हे आधी शोधलं, त्याच्यासाठी मी काम केलं त्याच्यावर. आणि ज्या गोष्टीचा माझ्यावर माझ्याकडे होता त्या कंट्रोलचा मी तो वापर केला ना. दुसऱ्यांच्या कंट्रोल नाही आणि त्याचा आपण दिवसरात्र विचार केला इतकी वर्ष. आणि खरं ना तुम्ही आता कुठल्याही पॉईंटला तुम्ही सुरुवात करत असाल, म्हणजे 50 वर्ष झाली असतील तुम्ही दुसऱ्यांचाच विचार केलाय, पण तरी ठीक आहे, आज पहिला दिवस आहे असं समजा. म्हणजे आता हे वाईट वाटून घेऊ नका की इतके वर्ष का नाही केलं. कारण हे मला माहिती आहे की कुठली नवीन गोष्ट शिकतो ना तेव्हा असं मलाही होतं की अरे आधीच कळायला पाहिजे होतं असं वाटतं. पण हरकत नाही ना, आज दिवस आहे नवीन पहिला असं समजायचं. सो डे 1 डे करण्यापेक्षा डे 1 म्हणणं जास्त सोपं आहे. सो 1 डे नाही म्हणायचं, आज डे 1 आहे माझ्या बदलाचा असं म्हणा. हळूहळू सवय होते. एका दिवसात लेट डेम येणार नाहीये, एका दिवसात लेट मी देखील येणार नाहीये. सो दोन्ही प्रत्येक लेट डेम बरोबर लेट मी असं एक जोडायचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला स्वतःला नव्याने ओळखायला लागाल. काय स्वप्न होती, काय होती हे तुम्हाला आठवायला लागेल. पुन्हा ते नवीन दिसायला लागतील, जे आधी नसले तरी सुद्धा आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुम्हाला ती नवीन दिसायला लागतील. सो म्हणून हे लेट देम आणि लेट मी अशी 2 ह्याच्यामध्ये वेगळे केले, कारण एकदम हे होत नाही. सरावानेच या गोष्टी होणार आहेत. ओव्हरनाईट कुठलंही कुणाचंही आयुष्य बदलत नाही. सो हळूहळू एक जसं लेट देम व्हायला लागेल तसं लेट मी सुचायला लागेल. सो करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा की मला करू द्या हे आज तुम्हाला काय दिसतं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. सो आवडला तर लाईक करा. जे फक्त दुसऱ्यांसाठी इतके वर्ष जगता आहेत त्यांना बरोबर तर नक्की शेअर करा. त्यांनाही लेट मी करू द्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.